पंडित दीनदयाळ व्याख्यानमाला राष्ट्रप्रेमाचा थरारक प्रवास सुरू। नगरमध्ये पंडित दीनदयाळ व्याख्यानमाला युवकांसाठी मोठा संदेश। अहिल्यानगरमध्ये पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेची तयारी सुरू झाली असून या व्याख्यानमालेसाठी विशेष पत्रिकेचे अनावरण माळीवाडा येथील श्री ग्रामदैवत विशाल गणेश मंदिरात करण्यात आले। ही व्याख्यानमाला 9 ते 11 ऑक्टोबर रोजी माऊली सभागृह झोपडी कॅन्टीन साविडी येथे दररोज सायंकाळी 6 वाजता होणार आहे। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून राष्ट्रप्रेमी भावनांना चेतवणारे क्रांतिकारी विचार या व्याख्यानमालेत मांडले जाणार आहेत। या कार्यक्रमात महामहिम केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, खासदार नवनीत राणा, प्रांत संघ संचालक नानासाहेब जाधव, लेखिका डॉक्टर सुधाताई कांक्रिया तसेच ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर प्रशांत भालेराव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे। पत्रिकेच्या अनावरणावेळी आयोजक व पदाधिकारी उपस्थित होते। या अनावरणानंतर शहरात व्याख्यानमालेसोबत उत्सुकता निर्माण झाली असून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे। आज रोजी पंडित दीनदयाळ व्याख्यानमालाच्या पत्रिकाचं आज देवाला अर्पण करून आज पत्रिका वाटण्याचा आणि कार्यक्रमाचा शुभारंभ करण्याची आज हे झालेले आहे। सगळे कार्यक्रमाला सगळे उपस्थित लोक, डॉक्टर कांक्रिया, वसंत लोढा वगैरे सगळे लोक आज इथे आलेले। सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि कार्यक्रमाला सगळ्यात जास्तीत जास्त उपस्थिती राहावं असं मी सगळ्यांना मनापासून विनंती करतो। पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेच्या माध्यमातून नगर शहरातच नव्हे तर महाराष्ट्रातील ही एकमेव व्याख्यानमाला आहे ज्यामधून सुंदर असे विचार, अनेक विचारवंत आणि लेखक आणि अनेक समाजासाठी झटणारे कार्य करणारे अशा वक्त्यांकडून प्राप्त होत असते। मला सांगण्यास आनंद होतो की हे जे विचार आहेत हे एक कर्म आहे, कर्माचं बीज आहे आणि समाजाच्या मनामध्ये हे कर्माचं बीज या व्याख्यानमालेच्या माध्यमातून पेरलं जात आहे आणि त्यामधून एक वृक्ष निर्माण होणार आहे आणि तोच सकारात्मक सामाजिक परिवर्तन करणार आहे आणि याच परिवर्तनाची, अशा सामाजिक क्रांतीची आज देशाला गरज आहे। या व्याख्यानमालेचं मी कौतुक करते, आदरणीय लोढा सर आणि संपूर्ण टीमचं खूप अभिनंदन करते आणि सर्व नगरकरांना हार्दिक विनंती करते की आपण कुणीही ही व्याख्यानमाला मिस करू नये। जास्तीत जास्त संख्येने हे अत्यंत सुंदर असे विचार ऐकण्यासाठी आणि त्या विचारांवर अंमलबजावणी करण्यासाठी आपण सगळेजण तत्पर राहूया। धन्यवाद। थँक्यू सो मच। 9 ऑक्टोबर, 10 ऑक्टोबर आणि 11 ऑक्टोबर या 3 दिवसाच्या पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेचा आज या ठिकाणी पत्रिका पूजनचा कार्यक्रम माळीवाडा गणेश मंदिरामध्ये झालेला आहे। अत्यंत जुनी आणि नावाजलेली अशी व्याख्यानमाला आणि या व्याख्यानमालेला यावर्षी प्रमुख वक्ते म्हणून अत्यंत मोठे मान्यवर उपलब्ध झालेले आहेत। यामध्ये प्रमुख वक्ते प्रफुल्लजी केतकर, दुसरे जे प्रमुख वक्ते आहेत महासंचालक विश्वासरावजी नांगरे पाटील, तिसरे प्रमुख व्यक्ती जे आहेत ते फैज खान, असे खूप चांगले व्याख्याते या ठिकाणी मिळालेले आहेत। या ठिकाणी उद्घाटक महामहिम राजेंद्र आर्लेकर, हे केरळचे सध्या राज्यपाल आहेत। अशा अनेक मान्यवर आणि विचारवंत या व्याख्यानमालेला आपले विचारांचे पुष्प आपल्या नगरकरांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत। सर्वांनी नगरकरांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा अशी सर्व नगर शहरवासियांना विनंती करतो। जय श्रीराम। आज पंडित दीनदयाळ परिवाराच्या वतीने पंडित दीनदयाळजींच्या 109व्या जयंतीनिमित्त पंडित दीनदयाळ पतसंस्था आणि पंडित दीनदयाळ परिवार यांच्या वतीने येत्या 9, 10, 11 ऑक्टोबर रोजी माऊली सभागृह येथे रोज संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत व्याख्यानमाला होणार आहे। व्याख्यानमाला सलग हे 8 वर्ष आहे आणि पंडितजींची 109वी जयंती नुकतीच साजरी झाली, आपण सर्वांनी पाहिले। त्यामुळं आपण ही व्याख्यानमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि या व्याख्यानमालेचे वक्ते जर आपण पाहिले ते केरळचे राज्यपाल आहेत, हरीश भिमानीजी आहेत, विश्वासराव नांगरे पाटील आहेत आणि नंतर आपल्याकडे अनेक असे लोक आलेत की जेणेकरून ती व्याख्यानमाला एका उच्च स्तरावर जाणार आहे। त्यामुळे आपल्या व्याख्यानमालेचं हे 9 वर्ष असून आपण याला भरभरून प्रतिसाद द्याल, मोठ्या संख्येने आपण याला उपस्थित राहाल आणि सामाजिक परिवर्तनात आपलाही सहभाग घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो। शहराचं दैवत विशाल
गणपतीच्या चरणी पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेच्या पत्रिकेचं पूजन करून अर्पण करण्यात आली। नगरकरांच्या दृष्टीनं ही व्याख्यानमाला एक चांगल्या प्रकारची पर्वणीच आहे। या व्याख्यानमालेच्या माध्यमातून नगर शहराच्या विकासाला चालना कशी मिळेल, नगर शहरातली सांस्कृतिक जी गरज आहे ती भूक कशी पूर्ण होईल, हा आमचा करण्याचा प्रयत्न असतो। गेल्या 9 वर्षापासून तो आम्ही प्रयत्न करत आहोत। हे 10वं वर्ष आहे। 10व्या वर्षी आम्ही त्याच पद्धतीनं या शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि विकासात्मक कामाला चालना मिळेल अशा पद्धतीची ही व्याख्यानमाला आयोजन करण्यात आलेलं आहे। मी नगरकरांना या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण या व्याख्यानमालेमध्ये 9, 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं एवढं नम्र आवाहन करीत आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।